तुर्भे एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळते। वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागतोय। त्यामुळे तुर्भे एमआयडीसी मध्ये पाणी साचल्यामुळे आता वाहतूकही ठप्प झालेली आहे। याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। तुर्भे एमआयडीसी परिसरात पाणी साचलेलं आहे। अनेक वाहन चालकांना यातनच नवी मुंबई शहराला मुसळधार पाऊस पडत आहे। हे दृश्य तुर्भे एमआयडीसी मध्ये हे पाहू शकता। मुसळधार पावसाचा फटका तुर्भे एमआयडीसी ला बसलेला दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे वाहन चालकांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो। या पाण्यातून मार्ग काढत जे आहे नवी मुंबई शहरामध्ये जावं लागतं। हे दृश्य बघा, पाणी 5 ते 6 फूट आहे आणि इथे नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी सुद्धा दाखल झालेले आहे। एकीकडे नवी मुंबई महानगरपालिका म्हणते नालाई सफाई झाली, मग हे दृश्य कसलं, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येतो। एकूणच काय, तुर्भे एमआयडीसीचा रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याखाली वाहून गेलेला दिसून येत आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आणि सगळे पाणी जे रस्ता जलमत आहे। या बाजूला दृश्य पहा, तुर्भे एमआयडीसी मधली वाहतूक कोंडी झालेली आहे आणि तिकीट त्या बाजूला पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहन गाड्याच्या त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी थांबवण्यात आलेले, कारण कुठल्या प्रकारची आपत्ती होऊ नये या दृष्टीने महानगरपालिका कर्मचारी त्या गाड्या थांबवण्यात आले। कारण इतकं पाणी एखादी गाडी वाहून जाऊ शकते, अशा प्रकारचे पाणी या स्थिती निर्माण झाले। एकूणच काय, मुसळधार पाऊस पडत आहे। तुर्भे एमआयडीसीला मोठा हा पाण्याचा फटका झाला। हे बघा, हे दृश्य जर आपण बघितलं, मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि मी खड्ड्यात जाण्याचा प्रयत्न करतोय। मोठ्या प्रमाणात इतका हा गुडघ्या इतकं पाणी आणि जर त्या बाजूला गेलं तर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचलेलं। एकूणच काय, मुसळधार पावसाचा फटका जो आहे तुर्भे एमआयडीसीला झाल्याचा या दृश्यात हे दृश्य साम टीव्हीवर आपण एक्सक्लुझिव्ह पाहू शकता। हे साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। इतकं मोठं पाणी तुर्भे एमआयडीसी आहे, त्यामुळे तुर्भे एमआयडीसीचं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई।